श्रोत्यांनो, श्रावण महिन्यात आपण जिवंतिका देवीची पूजा करतो, खास करून शुक्रवारी, जिला जरा जिवंतिका म्हणूनही ओळखले जाते. पण ही पूजा आपण का करतो, त्यामागे काय कथा आहे? चला तर मग जाणून घेऊयात स्कंद पुराणात आलेली व श्रावण मासाचे महत्त्व सांगणारी ही कथा. पांड्य वंशात जन्मास आलेला एक सुशील नामक राजा होता. खूप प्रयत्न करूनही त्याला संतान प्राप्ती होत नव्हती. त्याची सर्वगुण संपन्न सुकेशी नावाची राणी होती. पुत्रप्राप्ती होत नाही, त्यामुळे ती अतिशय चिंतेत होती. अतिशय साहसी असलेल्या राणीने स्त्री स्वभावामुळे दर महिन्याला वस्त्रांचे तुकडे पोटी घट्ट बांधून गर्भधारणा झाली आहे असे भासवले व दुसरीकडे खरेच एका गर्भवती स्त्रीचा ती शोध घेऊ लागली. दैवयोगाने त्यांच्या पुरोहिताची पत्नी गर्भवती होती. तेव्हा कपटी राणीने एका दाईला या कामासाठी नियुक्त केले. तिला पुष्कळ धनही दिले. त्यानंतर राणी गर्भवती आहे असे समजून राजाने तिचे पुंसवन व अनवलोभन संस्कार केला. कालांतराने पुरोहिताच्या पत्नीला प्रसव वेदना सुरू झाल्या. राणीला हे समजताच आपल्यालाही प्रसव वेदना सुरू झाल्या आहेत असे राणीने भासवले. इकडे पुरोहितांची पत्नी प्रथमच गर्भवती असल्यामुळे ती प्रसूतीबाबत अनभिज्ञ होती आणि ती फक्त दाईवर अवलंबून होती. दाईने कपटी भावाने तिच्या डोळ्यांवरती पट्टी बांधली व प्रसूतीनंतर कोणालाही कळायच्या आत त्या नवजात बाळाला दाईने राणीच्या हातात दिले. पुत्रप्राप्ती झाली म्हणून राजा राणीने आपल्या प्रजेला सांगितले. जातकर्म संस्कार केला आणि ब्राह्मणांना हत्ती, घोडे, रथ प्रदान केले. राजाने आपल्या पुत्राचे नाव प्रियव्रत असे ठेवले. इकडे पुरोहिताच्या पत्नीला खूप दुःख झाले, पण एकीकडे तिच्या मनात संदेहही उत्पन्न झाला. कालांतराने जेव्हा श्रावण महिना आला तेव्हा पुरोहिताच्या पत्नीने मोठ्या भक्तिभावाने शुक्रवारच्या दिवशी देवी जिवंतिकेचे पूजन केले आणि तिला प्रार्थना केली की जिथे कुठे माझा पुत्र असेल त्याची रक्षा कर. तिच्या भक्तिभावाने केलेल्या प्रार्थनेमुळे जिवंतिकेच्या कृपेने तिचा पुत्र म्हणजेच राणीकडे असलेला तिचा मुलगा दीर्घायू झाला. देवी रात्रंदिवस त्या मुलाची रक्षा करू लागली. कालांतराने एके दिवशी राजाचा मृत्यू झाला. प्रियव्रत राजा बनला. काही वर्षे सुखाने राज्य करून समाधानाने त्याने आपले राज्य मंत्र्यांना सोपवून स्वतः भगवी वस्त्रे धारण करून पितृऋण मुक्तीसाठी तयार होऊन तो गयेला जाण्यास निघाला. वाटेमध्ये एका नगरात कोण्या एका गृहस्थाच्या घरी त्याने निवास केला. त्या गृहस्थाच्या पत्नीची नुकतीच प्रसूती झाली होती. याआधी तिच्या 5ही पुत्रांना षष्ठी देवीने उत्पन्न झाल्यावर 5व्या दिवशी मारले होते. राजा ज्या दिवशी त्यांच्या घरी मुक्कामाला होता तो 5वा दिवसच होता. रात्री जेव्हा राजा झोपला तेव्हा त्या छोट्या बाळाला घेऊन जाण्यासाठी षष्ठी देवी आली, पण राजाला ओलांडून जाऊ नकोस असे सांगून जिवंतिका देवीने षष्ठीस रोखले. तेव्हा षष्ठी देवी आली तशी निघून गेली. दुसऱ्या दिवशी आपला मुलगा जिवंत आहे असे दिसताच गृहस्थास आनंद झाला. हा राजाचाच प्रभाव आहे असे जाणून त्याने राजास प्रार्थना केली, हे राजन, आपल्यामुळे माझा 6वा पुत्र जिवंत राहिला, त्यामुळे कृपया आजही तुम्ही माझ्याच घरी राहा. त्यावर करुणानिधी असा राजा त्यास म्हणाला की मला तर गयेला जायचे आहे. असे म्हणून राजाने तेथून प्रस्थान केले. गयेला पोहोचल्यावर जेव्हा राजा पिंडदान करायला गेला तेव्हा पिंडदान करतेवेळी वेदीवर काही अद्भुत गोष्टी घडल्या. त्या पिंडाला ग्रहण करण्यासाठी 2 हात समोर आले. राजा आश्चर्यचकित झाला. मनात अनेक शंका उपस्थित झाल्या. ब्राह्मणाच्या सांगण्यावरून त्याने विष्णुपदावर पिंड ठेवले. यानंतर राजाने कोण्या एका सत्यवती ब्राह्मणाला याबद्दल विचारले. तेव्हा त्या ब्राह्मणाने त्यास सांगितले की हे 2 हात आपल्याच पितरांचे होते. याबद्दल आपणास काही शंका असेल तर घरी जाऊन आपल्या मातेला विचारा, ती तुम्हाला याचे उत्तर देईल. तेव्हा राजा थोडा चिंतित झाला, विचार करू लागला. यात्रा पूर्ण करून काही काळाने तो परत तिकडे गेला जिथे तो मुलगा जिवंत झाला होता.
त्या गृहस्थाच्या पत्नीला त्यावेळीही एक पुत्र झाला होता आणि जेव्हा राजा त्यांच्याकडे गेला, योगायोगाने तो 5वाच दिवस होता. त्या रात्रीही त्या नवजात बाळाला नेण्यासाठी षष्ठी आली. परंतु जिवंतिकेद्वारे पुनः थांबवले गेल्यानंतर षष्ठीने जिवंतिकेस विचारले, याचे म्हणजेच या राजाचे असे काय कर्म आहे? याची माता तुझे व्रत करत आहे का? असे काय कारण आहे की दिवस रात्र तू या राजाची रक्षा करत आहेस? तेव्हा जिवंतिकेने हसून तिला संपूर्ण कारण सांगितले. इकडे राजा झोपण्याचे नाटक करून त्या दोघींचे बोलणे ऐकत होता, कारण त्यालाही सत्य जाणून घ्यायचे होते. तर जिवंतिकेने काय कारण सांगितले, चला तर ऐकूया. ती म्हणाली की श्रावण महिन्यात याची माता माझ्या पूजनामध्ये मग्न असते, तसेच व्रताच्या संपूर्ण नियमाचे पालन करते. ती हिरव्या रंगाचे वस्त्र घालत नाही किंवा त्या रंगाच्या बांगड्याही ती घालत नाही. हिरव्या रंगाच्या भाज्या किंवा हिरवी पाने असलेल्या मंडपाच्या खालीसुद्धा ती जात नाही. हे सर्व ऐकून राजा प्रियव्रत दुसऱ्या दिवशी आपल्या नगराकडे जाण्यास निघाला. तिकडे पोहोचल्यावर सर्व प्रजा त्याच्या स्वागतासाठी सज्ज होती. महालात गेल्यावर त्याने आपल्या मातेस विचारले, तू जिवंतिका देवीचे व्रत करतेस का? त्यावर मला हे व्रत माहीत देखील नाही असे तिने सांगितले. त्यानंतर राजाने गया यात्रेचे समुचित फळ प्राप्त करण्यासाठी ब्राह्मण आणि सुवासिनी स्त्रियांना निमंत्रित केले. व्रत कोण करते याची परीक्षा घेण्यासाठी त्याने सुवासिनींना हिरव्या रंगाचे वस्त्र व बांगड्या पाठवल्या आणि ते घालून भोजनास यावे असे निमंत्रण दिले. तेव्हा पुरोहिताच्या पत्नीने दूताद्वारे राजास सांगितले की हिरव्या रंगाची कोणतीही वस्तू मी ग्रहण करत नाही. तेव्हा दूताने तो निरोप राजास येऊन सांगितला. तेव्हा राजाने तिच्यासाठी रक्तवर्णाचे शुभ्र वस्त्र पाठवले आणि ते सगळे धारण करून ती पुरोहितांची पत्नी राजमहालात आली. महालाच्या दारामध्ये हिरव्या रंगाच्या पानांचे मंडप बघून ती दुसऱ्या दाराने आत गेली. तेव्हा राजाने पुरोहिताच्या पत्नीला प्रणाम करून या नियमांचे संपूर्ण कारण विचारले. तेव्हा तिने मी शुक्रवारचे व्रत करत आहे असे सांगितले आणि त्याचवेळी प्रियव्रताला पाहून तिच्या दोन्ही स्तनांमधून दूध येऊ लागले. तेव्हा गयेला असताना विष्णुपदीवर आलेले 2 हात, जिवंतिका व षष्ठी यांचा वार्तालाप, तसेच पुरोहिताच्या पत्नीच्या स्तनातून दूध निघणे, या सगळ्यावरून राजाला खात्री पटली की मी हिचाच पुत्र आहे. तेव्हा एवढे वर्ष पालनपोषण करणाऱ्या मातेजवळ जाऊन विनम्रतेने राजाने विचारले, हे माते, तू घाबरू नकोस, पण माझ्या जन्माचा वृत्तांत तू मला खरेपणाने सांग. हे ऐकून त्या सुंदर केसांच्या राणीने त्याला सर्व खरे खरे सांगितले. तेव्हा प्रसन्न होऊन त्याने आपल्या जन्मदात्या आईवडिलांना नमस्कार केला. ते दोघेसुद्धा आपला मुलगा आहे हे जाणून खूप आनंदित झाले. कालांतराने एके दिवशी राजा प्रियव्रताने रात्री जिवंतिका देवीला प्रार्थना केली, हे देवी, माझे पिता तर हे आहेत, तर मग गयेमध्ये ते 2 हात कसे आले? तेव्हा देवीने स्वप्नामध्ये येऊन शंका दूर करणारे उत्तर दिले. ती म्हणाली, हे प्रियव्रत, तुझा विश्वास बसावा म्हणून मीच माया केली होती, यामध्ये शंका नाही. हे सन्नतकुमार, अशा प्रकारे मी हे सर्व तुला सांगितले. श्रावण महिन्यात शुक्रवारी या व्रताचे अनुष्ठान केल्याने मनुष्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात.